मनोज जरांगे यांचं उपोषण अंतरवाली सराटीतच होणार. प्रश्न निकाली निघाला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबईला निघणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची माहिती. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे उपोषणाची वेळ, प्रमाणपत्र रद्द केले, मग मी गप्प कसं बसणार. मुंबईतल्या आंदोलनासाठी निवेदन देऊन ठेवलेलं आहे अशी माहिती मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे. हे अंतरवालीतच 29 ऑगस्टला आमरण उपोषण होणार आहे. परंतु मुंबईच्या बांधवांना असं सांगण्यात आलं होतं की अर्ज फक्त देऊन ठेवा, तारखेचा नाही. 29 तारखेच्या नंतर हे मुदत म्हणजे कधीही आम्ही येऊ शकतो. त्याचा अर्थ असा की क्लिअर सांगून टाकतो. म्हणजे आडो उभं नको. कारण मी कधीच डाव टाकला तर कधीच खोटं सांगत नाही. 10-20 दिवस अंतरवालीत आमरण उपोषण करायचंय. 10-20 दिवसाचं आमरण उपोषण करून बी सरकारनं जर प्रश्न नाही सोडला तर तसंच मुंबईला निघायचं म्हणून ते दिलेलं निवेदन आहे. परंतु ती 29 तारीख बहुतेक त्याच्यावरती टाकण्यात आली असं काहीतरी मी ऐकलंय कालच. आता तसं सांगण्यात आलेलं नव्हतं. बांधवांना सांगितलं होतं की 29 ऑगस्टला अंतरवालीतच उपोषण होणार आहे. 10-20 दिवसही उपोषण करून जर सरकार दखल घेणार नसलं तर आपल्याला मुंबईकडे निघायचं. त्या दृष्टिकोनातून ते दिलेलं आहे. 10-20 दिवसही इथं उपोषण करून जर सरकार ठेप्यालाच येणार नसलं तर मुंबईला जावं लागणार. मग ते वेळेवर डाव होईल ना. आत्ताच काहीच नको. आता काहीच सांगत नाही मी आत्ताच. पण 29 ऑगस्टचं आमरण उपोषण हे अंतरवालीतच होणार. हे फायनल. नंतरचा डाव जसं सरकार डाव टाकेन तसं आपण टाकणार.